नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान आहे, 16ला निकाल आहे, मतमोजणी आहे. तर 16ची मतमोजणी ही वादग्रस्त होऊ पाहते, कारण यंदा EVM मशीनला पाडू नामक एक मशीन नव्याने जोडले जाणार आहे. या मशीनवरही आता राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या मशीनची माहिती आधीच आम्हाला का देण्यात आली नाही, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तर ते पाडू एक काय प्रकरण आहे, प्रथमच वापरात येत आहे हे यंत्र पाडू, आणि खास करून मुंबईत होत आहे. मुंबई महापालिकेच्या मतमोजणी दरम्यान बॅकअप म्हणून पाडू या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. पाडू मुंबईतच होत आहे असं दिसतं आहे. याचा विरोध यासाठी होतोय, तसं म्हटलं तर विरोधाचं कारण नाही, कारण पण फक्त विरोधकांना याआधी विश्वासात घेतलेलं नाही आणि अचानक हे यंत्र जोडलं जात आहे, त्यामुळे संशयाचं वातावरण आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणी दर्शवण्यासाठी मतमोजणी दरम्यान ही मशीन वापरात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये म्हणून हे मशीन केवळ आकस्मिक उपाय म्हणून काम करेल, असं महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी म्हटलं आहे. म्हणजे अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली आहे. तर पाडूचा लॉंग फॉर्म कसं काय आहे? पाडूचा लॉंग फॉर्म आहे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट, PADU पाडू. तर या मशीनद्वारे मतदान यंत्रातील डेटा वाचता येऊ शकतो. प्रथमच ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे. अशा 140 यंत्रांची तरतूद करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहे. या मतदान यंत्राद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर याच कंपनीने विकसित केलेल्या पाडू या यंत्राचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करता येते. म्हणजे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही यासाठी यंत्र बसवतो आहे की वेळेवर काही प्रॉब्लेम आला तर काही गडबड होऊ नये म्हणून. आता याच्यावर राज ठाकरे काय म्हणतात? राज ठाकरे म्हणतात की या मशीनची कोणत्याही राजकीय पक्षाला माहिती दिलेली नाही, हे मशीन आम्हाला दाखवलं गेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या नावाने आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल पत्र लिहिलं आहे. हे मशीन राजकीय पक्षाला का दाखवलं गेलं नाही? हे मशीन काय आहे? राजकीय पक्षांना याची माहिती द्याविषयी अधिकाऱ्यांना का वाटत नाही? निवडणूक आयुक्त यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. अर्थात आताच्या सरकारने वाघ कधीच मारून टाकला आहे. जे राज ठाकरे म्हणतात, आताच्या सरकारने वाघ कधीच मारून टाकला आहे. आता हे पाडू आलेलं आहे. आतापर्यंत EVMवर आक्षेप घेतले जात होते की कोणी जिंकवलं तर EVMने जिंकवलं. आता हे पाडू यंत्र आलं आहे. मुंबईची निवडणूक ही सर्वाधिक चुरशीची निवडणूक आहे आणि सर्वांचं लक्ष, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे आहे. आणि तिथेच हे पाडू यंत्र बसवण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच म्हणजे अचानक कसं काय झालं आहे, आम्हाला माहिती का नाही दिली वगैरे असे राजकीय पक्ष आरडाओरडा सुरू झाला आहे.
त्यामुळे हे प्रकरण किती चिघळते ते पाहायचं आपण. पण तुम्हाला काय वाटते, पाडूने ठाकरे बंधूंना निकालामध्ये काही धक्का बसेल का? तसा काही प्रकार आहे का? कॉमेंट कर. नमस्कार.